नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, कारण केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलेले आणि त्याच्यातले आणखीन अपडेट्स आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय। युद्धभूमीतून मायभूमीत दाखल होत आहेत भारतीय नागरिक आणि विद्यार्थी। दिल्लीमध्ये आतापर्यंत 8वं विमान दाखल झालंय, म्हणजे भारतात आतापर्यंत 8 विमानांद्वारे आतापर्यंत भारतीय नागरिक आणि विद्यार्थी दाखल झालेले आहेत, मायदेशी पोहोचलेले आहेत। बुडापेस्टहून 218 भारतीय आता दिल्लीत दाखल झालेत अशी माहिती सध्या कळतेय। आज सकाळी देखील 184 विद्यार्थी भारतात पोहोचले होते। त्यांची सकाळची मुंबईतली दृश्य आपण सगळ्यांनीच बघितली आणि जेव्हा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे अश्रू अनावर झालेले होते आणि त्या युद्धभूमीतून मायभूमीत दाखल झालेल्या आणखी 218 भारतीयांची दृश्य सध्या आपण बघतोय। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलं जातंय केंद्र सरकारकडून आणि त्याची व्याप्ती आता वाढवली जाते आणि ज्यामध्ये आत्ताची माहिती कळते त्यानुसार दिल्लीमध्ये 8वं विमान दाखल झालंय आणि त्याद्वारे बुडापेस्टहून 218 भारतीय आता दिल्लीत दाखल झालेत। आणखी काही विद्यार्थी देखील आज भारतात परतणार असल्याची माहिती कळते आणि या सगळ्या विद्यार्थी आणि नागरिकांना तिथून परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे ऑपरेशन राबवलं जातंय आणि या मोहिमेच्या मार्फतच आणखीन काही विद्यार्थी देखील भारतात येणं आता अपेक्षित आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आणि ज्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या बैठका देखील पार पडतात आणि ज्यामध्ये ऑपरेशन गंगा कशा रीतीने राबवलं जातंय या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। 4 मंत्री देखील यासाठी युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांमध्ये रवाना होत आहेत अशी देखील कालची बातमी होती आणि आता ज्याप्रमाणे या ऑपरेशन गंगामधली आणखीन एक बातमी आणती म्हणजे बुडापेस्टहून 218 भारतीय दिल्लीत दाखल झालेत। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, यशस्वीरित्या ऑपरेशन गंगा सुरू असल्याचं दिसतंय, 8वं विमान दिल्लीत दाखल। बरोबर आहे, दिल्लीमध्ये 8वं विमान दाखल झालेलं आहे। मनसुख मांडविया जे आरोग्यमंत्री आहेत, केंद्रीय आरोग्यमंत्री, त्यांनी सर्व या विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला मायदेशी परत आणण्याकरता सर्वस्वी प्रयत्न करत आहोत। केंद्र सरकारच्या वतीनं 4 मंत्री देखील विविध देशांमध्ये जात आहे, पोलंड, हंगेरी, रोमानिया यासारख्या देशामध्ये जात आहे आणि तिथे जाऊन तिथून सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या फॅसिलिटी, त्यांना निवारा कसा मिळेल, अन्न कसं मिळेल, औषधं कसं मिळेल या संदर्भात काळजी घेत आहे आणि रणनीती आखत आहे की लवकरात लवकर युक्रेनमधून आपल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकरता सर्व ते प्रयत्न करत आहे। आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं अजून टेन्स परिस्थिती होत आहे युक्रेनमध्ये विदारक परिस्थिती होत आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व बाजूंनी हाहाकार माजले आहे, खार्किव्ह असो किंवा मग किवी असो यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षण असो, अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती या सर्व भारतीयांना कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे। स्टुडिओ खरंय प्रशांत, आणि ऑपरेशन गंगाच्या मार्फत आपण या विमानांद्वारे म्हणजे सकाळी देखील नारायण राणे तिथे उपस्थित होते मुंबई विमानतळावर आणि त्यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता। या ऑपरेशन गंगाची व्याप्ती आता कशा रीतीने वाढत जाणार आहे, कारण युक्रेनमधला एकूणच संघर्षाची तीव्रता पाहता? युक्रेनमधली संघर्षाची तीव्रता वाढत आहे। त्या दृष्टिकोनातून आता ज्या खाजगी विमान सेवा आहे, उदाहरणार्थ यापूर्वी एअर इंडिया पूर्वी गव्हर्नमेंट होती, त्यानंतर ती टाटानी घेतली, आता तीही खाजगी झाली आहे। पण या पूर्ण एअरलिफ्टिंगच्या प्रकल्पामध्ये एव्हिएशनच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात प्रथम जे अग्रसरपणे एअर इंडियानी काम केलं, साधारणतः त्यांच्या 9 फ्लाईट आल्या। आता त्यानंतर आता ज्या पद्धतीने इंडिगो हे देखील जे खाजगी विमान सेवा आहे ती देखील आता विविध मंत्र्यांसोबत जाऊन तिथे बुडापेस्ट असो की बुडापेस्ट असो यासारख्या शहरांमध्ये जाऊन, हंगेरी असो, रोमानिया असो, पोलंड असो यासारख्या देशांमध्ये जाऊन तिथे सीमा भागातून अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना विमानतळावरती आणलं जात आहे आणि तिथून इथे आणलं जात आहे भारतामध्ये मायदेशी। आणि साधारणतः जे 30,000च्या जवळपास भारतीय नागरिक आणि भारतीय विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी 2 ते 3 दिवसात भारतात आणण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू झालेला आहे। त्याचमुळे आता सकाळी जसं आपण उल्लेख केला, नारायण आणि मुंबई येथील विमान म्हणजे त्याचं विमानातून जे विद्यार्थी आणि नागरिक परत मुंबईत भारतात परतले त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं। त्याच धर्तीवरती आता दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी जे दुसरं एअर इंडियाचे विमान जे पोहोचले, साधारणतः 9वी ही फेरी होती जी या संपूर्ण ऑपरेशन गंगामधील आहे, तर त्यांनी त्याचं स्वागत केलं आहे आणि अजून काही
फेऱ्या आज देखील येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेतली होती आणि युक्रेनमध्ये जहाजबाजी परिस्थिती निर्माण त्याची माहिती देखील दिली होती आणि भारत सरकारच्या वतीनं कशा पद्धतीचा प्रयत्न केले जातात हे देखील सांगितलेलं आहे. प्रशांत, आणि याच सोबत काही वेळापूर्वी हरदीप सिंग पुरी यांनी देखील म्हटलं होतं की ऑल सेट टू ब्रिंग बॅक आर यंग स्टुडंट्स बॅक होम सेफली, आणि ते देखील आता या महत्त्वाच्या मोहिमेत सहभागी होऊन रवाना झालेत. याविषयी देखील सांगू शकाल? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एक तर हरदीप सिंग जी पुरी आहे ते आता नुकतेच इंडिगोचे विमान घेऊन जे निघालेले आहेत बुखारेस्टला, ते जाऊन ते खास करून तिथे भारतीय विद्यार्थी जे आहेत त्यांना बाहेरदेश परत आणण्याकरता ते तिथे स्वतः त्या संपूर्ण मोहिमेत सहभागी होतील. एकीकडे हरदीप सिंग पुरी आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं की रिजिजू आहे, त्यानंतर सोबतच माजी लष्कर प्रमुख वाय.के. सिंग आहे, ते देखील या संपूर्ण मोहिमेत सहभागी झालेले आहेत. 4 मोठे मंत्री जे आहेत ते सहभागी होत आहेत आणि कुठेतरी भारतीय विद्यार्थ्यांना ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या गेल्या 2 दिवसामध्ये त्या अडचणींचा कसं त्यातून निश्वास टाकता येईल आणि अडचणी कशा दूर करता येईल. साधारणतः रोमानियाच्या सीमेवरती ज्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत चुकीचा व्यवहार झाला होता, त्यांना मारहाण देखील करण्यात आल्याच्या घटना पुढे झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या संदर्भातली माहिती पुढे आल्यानंतर केंद्र सरकारने या संपूर्ण वातावरण चिंता व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोमानियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत देखील दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर रोमानियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे खास करून पोलंडच्याही राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली. हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष 16वा जे देश आहे तिथे देखील चर्चा केली आहे आणि आज युक्रेनच्या आजूबाजूच्या जे देश आहेत साधारणतः 5 ते 6 देश, त्या 5 ते 6 देशांसोबत पंतप्रधानांनी दूरध्वनी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली होऊ शकतं. त्यानंतर आता या देशातून ऑपरेशन गंगा राबवण्यास सुरुवात होईल. या घडीला जर बघितलं तर 3 देशातून युद्धस्तरावरती ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. आता जे 4था आणि 5वा जो देश असेल त्या देशातून देखील ऑपरेशन गंगा राबवण्यासाठी त्या पद्धतीनं कार्यवाही केंद्र सरकारच्या वतीने सुरू झालेली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय हवाई मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयासोबत देशातील विविध राज्य सरकार देखील या संपूर्ण मोहिमेत सहभागी झाले. तर महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात घेऊन केलं जातं आणि तिथून त्यांचे जे गंतव्यस्थान आहे, उदाहरणार्थ मुंबई असो, नागपूर असो किंवा औरंगाबाद असो, जे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी विमानसेवा देता येईल त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खर्चातून त्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या विमानाच्या तिकीटचा खर्च करताय, त्यांच्या राहण्याचा जीवनाचा खर्च करताय आणि त्यांना सुखरूप कसं आपल्या गावी पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. खरंय प्रशांत, आणि खूप आव्हानात्मक अशी ही मोहीम ठरू शकते कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे शिकतायत आणि काही हजार नागरिक देखील तिकडे आहेत आणि या सगळ्यांना सुखरूपपणे मायदेशात परत आणण्याचं एक मोठं आव्हान आता सरकारसमोर आहे. आणि आता जी ऑपरेशन गंगाचं 8वं विमान दिल्लीत दाखल झालंय तिथली दृश्य देखील आपण बघतोय की मंत्री मनसुख मांडवीय देखील आता या सगळ्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. कारण प्रत्येकासाठी ही दिलासादायक बाब आहे की आपला मुलगा किंवा मुलगी व्यवस्थित परत येणं, सुरक्षितरित्या परत येणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे विमान आता दिल्लीत दाखल झालंय. पण यानंतर काही प्रतिक्रिया देखील बघणार आहोत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या. Take out each and every Indian. Thank you. Thank you. Welcome. Come again. President Indigo, sir. Mr. Minister. अली खान है, मैं अभी खारकों में पढ़ रहा हूँ, वीर राजस्थान इंस्टीट्यूट में 4th कोर्स में हूँ और हम अभी भी इवैक्यूएट होकर आए हैं और अभी रोमानिया बॉर्डर की साइड पे हैं, मतलब रोमानिया, और हमको इवैक्यूएट होने में पूरा 5 दिन लगा है. और देखिए, इवैक्यूएशन होना ये नहीं है कि बहुत ज़्यादा इम्पॉसिबल या बहुत टफ है, लेकिन ये है कि आपको पेशेंस रखना पड़ेगा और बहुत पेशेंस के साथ आहिस्ता आहिस्ता सब काम हो जाएगा, बट आप इवैक्यूएट हो जाओगे. और इसमें मैं एम्बेसी का बहुत ज़्यादा थैंक्स करना चाहूँगा क्योंकि मेरे जितने भी कॉन्टैक्ट्स थे, कुछ वहाँ पे जो और लोग हैं उनसे मैंने बहुत कांटेक्ट किया कि आप मेरी हेल्प कर दो निकालने में, क्योंकि लेकिन कोई काम नहीं आ पाया मेरे से. लास्ट में ऑप्शन ये था कि मैंने एम्बेसी में कांटेक्ट किया और बस फिर मैं 10 घंटे के अंदर ही वहाँ से इवैक्यूएट हो गया था. How old are you? I'm 21 years old. So you are going where? I'm going to my house back, Punjab. Would you like to say anything? It was very difficult time for us to stay there and come back home. We are feeling really, really grateful now. It was a very difficult and long journey for us. The border was very difficult for us to cross. The situation was very, very difficult there.
Yeah, I just wanna say after crossing lot of hurdles in our path, we finally reached our home. So I'm feeling very happy and thank you to Modi ji for helping us. Yeah, You spoke to your family, they must be worried. yeah, they were very worried. Now they are relaxed. So I'm very happy. So you Yeah, were went there for some education? yeah, I went for MBBS. Yeah, So you were doing the MBBS over yes, there. yes. So what is the current situation right now? Because Yeah, it is becoming- situation is very hard. People are like in lot of troubles.